साधनदाता श्री चक्रधर महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरीच्या आतापर्यंत जे झालेले अधिकरण असतील, आचार्य असतील, विद्यमान आचार्य असतील, अविद्यमान झालेले आचार्य असतील, त्यामध्ये प्रामुख्यानं आदरणीय सदैव प्राप्त स्मरणीय या आश्रमाचे संस्थापक मोठे बाबाजी, माझे गुरुजी, कैवल्यवासी श्री माझे गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आश्रमाचे संचालक आदरणीय सदैव प्राप्त स्मरणीय उपाध्य आपला कवीश्वर कुलभूषण बाबाजी, उपाख्य आत्याबाईजी, त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी असलेले सर्व साधू संत महात्मे तपस्वी माता भगिनी, आदरणीय सदैव आमचे आचार्य पौरुशास्त्रीजी, आपण सर्वजण जमलेले संत महात्मे वास्तविक बंधू आणि भगिनी आहात. सकाळचा प्रातःकाळचा पश्चात वारीचा आपण सर्वांना दंडवत करतो, अभिवादन करतो आणि आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. आपलं मूळज्ञान प्रकरण त्याची जी पूर्वपीठिका आहे, मूळपीठिका आहे, ती संपलेली आहे. आता आपण खऱ्या अर्थाने चरित्राकडे वळणार आहोत. पूर्वी काही थोडा शेष भाग राहिलेला आहे, आपण तो घेऊया आणि पुढे आपण जाऊया. ऐसा परमेश्वर तयाचे नाम लीला मूर्ती चेष्टा देह पर्यंत आठवी जे जाई जे तया संसारापासून मुंची जे. ऐसा परमेश्वर, ऐसा म्हणजे या परीचा, परमेश्वर म्हणजे परमेश्वर. या ठिकाणी परमेश्वराचं कार्य ज्याच्या ठिकाणी आहे, अथिला म्हणजे युक्त, गुंफिलेला परमेश्वर. काय पुढे आहे? तयाचे नाम लीला मूर्ती चेष्टा ध्येय पर्यंत आठविजे. तर परमेश्वराचे नाम लीला मूर्ती आणि चेष्टा ध्येय पर्यंत आठविजे. नाम म्हणजे अमके नाम स्वीकारावे हा स्वरूपोन उल्लेख, अव्यक्तीचा उल्लेख आहे. हा कोण्या परदेशी जायचं आहे, कोण्या मातेच्या गर्भी जायचं आहे, कोणत्या नामाचा स्वीकार करायचा आहे, याची जी मीटिंग, जी बैठक निश्चिंती जी आहे, ती मात्र व्यक्त होण्याच्या अगोदरच्या या अव्यक्त स्वरूपीचा हा उल्लेख आहे. नामके नाम स्वीकारावा स्वरूपोन लीला म्हणजे चेतनेच्या सहेतुका, चेतन वस्तूशी पदार्थाशी परमेश्वराचं जे विरणवर्तन झालेलं असेल त्याला लीला असं म्हटलं जातं, चेतन पदार्थाशी. आणि सहेतुका म्हणजे त्यामध्ये परमेश्वराचा हेतू आहे. दुःख नसून सुखप्राप्ती करावी हा त्यामध्ये परमेश्वराचा हेतू आहे, त्याला लीला म्हटलं जातं. चेतनेशी म्हणजे जसं वट्टोबासांच्या पाठीवरती बसून स्वार झाले, अथवा वट्टोबासांना प्रतिदिन डोळेला असणे हे संबंध आहे, किंवा वट्टोबासांना स्वानमुखी खीर खायला लावली, मुंड्यावर घेतलं, बुक्यावर घेतलं, अंगामध्ये येताना सुद्धा नेवाशाला बाजाराला त्या घाटवच करण्यासाठी नेवाशाला वट्टोबासांना पाठवलं. अशा अनेक लीला आहेत की ज्यामध्ये दुःख नसायचे, स्वार होऊन पाठीवरती स्वार होऊन गेले, श्वानमुखी खीर खायला लावून, त्याच्यामध्ये हेतू आहे. जेवढे म्हणून जिवेने चाटून खाणारे प्राणी असतील, ते सर्व प्राण्यांचे लेप आहे, जोडलेले कर्मलेप आहे, ते नासले. पाठीवरती बसून गेले तर चतुष्पाद जेवढे प्राणी आहेत, वाहक तर कोणाला जेवढे प्राणी असतील, त्या सर्व प्राण्यांचे जे आपण जोडलेले जे लेप आहे, ते लेप सर्व नासून टाकले. जे दुःख नसून सुख प्राप्ती करावे असा त्याच्यामध्ये हेतू आहे. मूर्ती म्हणजे आऊट हाताचे मापे मौली ती मूर्ती, किंवा युगीचे मापे मौली ती मूर्ती. कृतयुग आहे, त्रेतुगाची माणसं ताळामाळासारखी उंच होती, तसं नाही. युगीचे मापे मूर्ती. मग चेष्टा म्हणजे जडेशी आणून येणे हेतू का. जड पदार्थाशी परमेश्वराचं जे वर्तन झालं
त्याला चेष्टा असं म्हटलं जातं. आणि निर्हेतुका म्हणजे त्याच्यामध्ये काहीच हेतू नाही, त्याच्यामध्ये काहीच हेतू नाही. किंवा निर्हेतुका म्हणजे त्याच्यामध्ये काय हेतू आहे हे आपल्याला ज्ञानियाला कळत नाही, परमेश्वरच फक्त जाणते, आपल्याला ते कळत नाही. जसं की श्रीप्रभू त्या 12 पाषाण बसाचे, चलदे घोड्या बांधायचे, दुरून गायी दोहन करणं आहे. किंवा शेकोटी मुलांनी पेटवलेली असते, ती विजलेली असायची आणि श्रीप्रभूच्या जवळ शेकत असे बसायचे. किंवा त्या ठिकाणी खडकुले खडक कोरणे आहे की आमचे देव रात्री त्या माळ्यावरती ओळखले, था बोर्डी म्हटलं. त्याच्यामध्ये काय परमेश्वराचा हेतू आहे हे आपल्याला, असे अनेक उदाहरणं याच्यामध्ये आहेत. की किंवा वजरीची लीळा आहे, तो तर त्याच्यामध्ये हेतू आहेच, परंतु असे जे काय आहे नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. आता लीळा आणि चेष्टेच्या मध्ये मूर्ती, हेतूही जाता जाता सांगतो. तर हेतू नाम आणि लीळा आणि चेष्टा याच्यामध्ये मूर्ती सांगितलेली आहे. तर का? तर मूर्तीच्या संयोगे लीळा चेष्टा वर्ततात, मूर्तीच्या संयोगे लीळा चेष्टा वर्ततात, म्हणून लीळा आणि चेष्टा याच्यामध्ये मूर्ती सांगितलेली आहे. ऐसा परमेश्वर तो देवश्री चक्रधर, त्याचे नाम लीळा मूर्ती चेष्टा ध्येयपर्यंत आठविजे. ध्येयपर्यंत म्हणजे जीवा प्रपंचाचा विभाग होईपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. तर जीवा प्रपंचाचा विभाग होईपर्यंत गमनागमन कुंठलं, अटल विजन करता येत नाही, अंथरुणावरती पडलेला आहे तरी मानसिक तरी उच्चार करावा. त्या ठिकाणी नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा अशी आठवण कर, ध्येयपर्यंत आठवीजे. ध्याईजे तया संसारा, आठवीजे म्हणजे आठवण करणं, ध्यान म्हणजे मूर्तीचं किंवा ध्यान करणं. तय्या संसारापासून मुंचीजे, असं तय म्हणजे ते काय, असं जर करील ध्येयपर्यंत नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा असं शेवटच्या श्वासापर्यंत जर करील तर संसारापासून मुंचीजे. संस्कृती येणे जाणे, रहाट घटकेचे दृष्टांत. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जे आहे फ्री फ्रॉम डेथ अँड बर्थ, फ्री फ्रॉम डेथ अँड बर्थ, हे जे चक्र आहे, संस्कृती येणे जाणे, रहाट घटकेचे दृष्टांत, त्यापासून मुंची जीव हा जीव मुक्त होईल. याकरता परमेश्वराने सृष्टीची रचना केलेली आहे. आपण आनंद द्यावा या कारणे सृष्टीची रचना केली. तो परमेश्वराचा हेतू जो आहे, तो हेतू त्या ठिकाणी त्याची सिद्धीच जाईल किंवा त्याची फलश्रुती त्या हेतूची होईल. कोरडेनी अनुष्ठीजे तरी मोक्ष होय. कोरड्या गुणानं जर आचरण केलं, तळमळी जन्माची झाडी तयाशी परमेश्वर आपले प्रेम देते. अप्राप्ती निमित्ते दुःखे कर्माची राशी नस, हे सर्व निमित्त विधी आहेत, प्रेमाचे सर्व विधी आहेत. आणि म्हणून कोरड्या गुणानं जर अनुष्ठान केलं, कोरड्या गुणानं जर अनुष्ठान जर केलं तर ब्रह्मप्राप्तीचा अधिकारी होईल. कोरड्या गुणाचं अनुष्ठान जर केलं तर ब्रह्मप्राप्तीचा अधिकारी होईल. ना तेची आरती पूर्वक अनुष्ठीजे तरी प्रेम होय. ना तेची आरती पूर्वक म्हणजे अंतकरणपूर्वक ओल्या गुणानं जर आपण अनुष्ठान म्हणजे आपण जर आचरण जर केलं तर त्याला तो परमेश्वर प्राप्तीचा धनी होतो, मालक होतो. परमेश्वर प्राप्तीचा तो मालक होतो, धनी होतो, ईश्वराची प्राप्ती होते. म्हणून आपण आचरण करताना आपल्याला ब्रह्मप्राप्तीला जायचंच नाही आहे. इथंच उपाय आहे शाब्दज्ञानामध्ये, पुन्हा उपाय नाही आहे. आजी तर पायी मग पुन्हा विनो वावरू नये, पायी सांकळ पडली. जर अप्रोक्षराची बेडी जर पायामध्ये पडली तर ते अव्यभिचारी ज्ञान आहे, तो सरळ ब्रह्मप्राप्तीचा अधिकारी होऊ शकतो. आणि म्हणून प्रेम होण्यासाठी कर्मराटीमध्ये दोन आहेत, एक पूर्वभजन आहे, दुसरं विषय प्रेम आहे. आणि देवराटीमध्ये सुतशास्त्राशी उपाय 2-4 असतील ते सांगून प्रेम देते, असा एक पक्ष येतो आपल्याला. सुतशास्त्र म्हणजे सुतव्यतेने पूर्ण होणारे शास्त्र म्हणजे शाब्दज्ञान. त्यात उपाय 2-4 असतील, 2 + 4 = 6.
तरी आपल्याला उपाय घडावा. नित्यदिनी स्मरण करताना, परमेश्वराचं अनुष्ठान करताना परमेश्वराला आपण प्रार्थना करावी. तर विधीचे चेळे परमेश्वर पुरवतात. आपण परमेश्वराला प्रार्थना करावं की एखादा प्रेमाचा उपाय किंवा एखादा प्रेमाचा विधी मला घडव. जसं सारंग पंडिताला तो एक प्रेमाचा विधी उपाय घडला तिथं, आणि म्हणून हे विद्या साधन सारंग पंडितांना दिलं. शांतबाईसाला फक्त देवांची भेट घ्यायला सांगितली. म्हणून एखादा प्रेमाचा विधी मला घडव परमेश्वरा. निरंतर नित्यदिनी अत्यंत आरतीपूर्वक, दुःखपूर्वक निरंतर परमेश्वराची आरती करावी. निरंतर परमेश्वराचा विरह भावावा. परमेश्वराने आपल्याला सन्निधान दिलं, आपलं तोंड परमेश्वर पाहायला तयार नाही, इथपर्यंत आपली पात्रता आहे. या ज्ञानाच्या दुष्काळी आपण जन्माला आलेलो आहे. राजस तामस काळ आहे, अशामध्ये ज्ञान झालेलं आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारची अंतःकरणपूर्वक आरती म्हणजे सचारता तोच व्हावा, तोच भेटावा आणि काही नको. कनाशीच्या ब्राह्मणाप्रमाणे झालं नाही पाहिजे. काय अनेक मागा त्यांनी मागितलं तेच मागितलं असं नाही आहे. काय की काय मागायचं, आरती जरी करायची कशी आहे. उचरित्री जाता जाता सांगतो की आमच्या देवाना असणंच देव आहे साधा दर्शनाला आल्यानंतर देव साधेला म्हणता साधे होईत काही पुसा, काय आम्हाला विचारा. देण्याची प्रवृत्ती आहे, घेणारा नाही आहे. ही परिस्थिती आहे. काय देणारा त्या ठिकाणी बसलेला पण घेणारा नाही आहे. देव म्हणता साधेला साधे हो काहीतरी पुसा. किमती जी जी मी पुसवलेली. देव म्हणतात वेडी नव्हा पिशी नव्हा पुसून येणार कैसे. अरे वेडी नाही पिशी नाही पुसून येणार कैसे. मग देव म्हणतात काहीतरी मागा, काहीतरी मागा. तेव्हा जी जी मी मागोही नेणे. देव म्हणतात मागो नेणे पुसून नेणे हे कैसे. मागा देव म्हणतात, पुन्हा आग्रह करतात काहीतरी मागा. त्यावेळेला साधेनं काय मागितलं. आपण असो तर हे मागितलं असतं, ते मागितलं असतं. साधेने एकच मागितलं की जी जी आपला पुनसंबंध देईल. काय आपला पुनसंबंध मला द्यावं. किती सुंदर साधेनं मागणं केलेलं आहे. साधाही वराडीची आहे, साधा रजहीन तमहीन आहे. काय अधिकार एवढा मोठा आहे की जी जी मला पुनसंबंध द्यावा. त्यावेळी देव म्हणतात नेनो नाहीसे मागितले तर जाणून काही मागितले. देजेर हो देजेर साधे हो पुनसंबंध देजेर. ब्रह्म वाचाय पुनसंबंध झाला. काही पुनसंबंध झाला हे त्रिकालावादी सत्य आहे. हे कारण ती ब्रह्मवाणी ब्रह्मवाची आहे. साधेला त्या ठिकाणी म्हणून म्हणतात की जे देनो नाहीसे मागितले जाणून काही मागितलं असतं. काही तुम्ही म्हणता मला जाणीव नाही, तुम्ही एवढं मागितलं, जाणून तुम्ही काही मागितलं असतं. तसे परमेश्वर प्रसन्न झाल्या जीव काही व्यवहार मागावे. जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे. काही यासाठी सृष्टीची रचना, ज्यासाठी आपण हे करतो ईश्वराचं आपल्याला प्रेम व्हावं. म्हणून तेच जर आरतीपूर्व अनुष्ठान केलं तर ईश्वराची प्राप्ती होते. तरी श्रीमूर्तीची भावना ध्यान ते कैसे. ज्याने केलेलं आहे मूर्तज्ञान प्रकरण पंथाचे द्वितीय आचार्य. तरी मूर्तीची भावना ध्यान ते कैसे. तरी मूर्तीची भावना म्हणजे कल्पकता ऐकली याची आणि ध्यान म्हणजे देखील याची. हे देखील तैसे आठवीचे. ते श्रीधान येऊन सण आलेल्या पुरुषासाठी आहे. हे देखील तैसे आठवीचे. पण केवळ आपण ज्या सणविण्याचे आहे त्याने कसं करायचं आहे. जैसे ऐकिले तैसे आठवीचे. जैसे ऐकिले तैसे आठवीचे. तर मूर्तीची भावना ध्यान ते कैसे. ना ऐसे नव्हे गोसावी लखो देव बाते मनीतले. हे तुम्हा श्रुत की दृष्ट. ना ते ऐसे नव्हे असे नाही काय. एक चरित्र त्यांनी उदाहरणासाठी घेतलेलं आहे. लोकोदेव आहे, बट्टोबासांचे मावस भाऊ आहेत. ते कटक म्हणजे देवगिरीला गोदानासाठी गेले होते. साम कोसाई बट्टोबासांची मावशी आहे. संध्याकाळी आल्यानंतर त्या ठिकाणी जेवण झालं. अंथरुणावरती पडल्याने त्यांनी विचारलं की साम कोसाला विचारलं की सापे म्हणजे अलीकडं सध्या आमच्या आबाईसाचे जे बट्टोबा आहेत त्यांचे धंडाळे काही ऐकायला येत नाही. म्हणजे धंडाळे काही ऐकायला येत नाही. तर साम कोसा त्यांना म्हणते की अरे तुला माहिती नाही. मी नाही माहिती.
ते श्री चांगदेव राऊळ गोसाव्यांच्या ठिकाणी जाऊन अनुसरलेले आहे. हे नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला म्हणतो त्यांना स्थिती झाली. ऐसे तिच्या नावापासून होय का स्थानापासून होय. आमच्या गोसाव्यांचे जे 7 विशेष आहेत त्याच्यामधला हा एक विशेष आहे. हे अवतारापेक्षा आमच्या गोसाव्यांची विशेषता काय आहे? 7 विशेष आहेत, त्यामधला हा एक विशेष आहे. ऐसे तिच्या स्थानापासून होय का नामापासून होय. सूक्ष्मी सता सहस्रा वेद येतचा नामीच वेद सांगितला. त्याला स्थिती झाली, ते तसेच निघाले. तसेच ते निघाले. आमच्या देवांचा मुक्काम हिवरोळी म्हणजे जालन्यात आमच्या देवांचा मुक्काम आहे. आणि त्याच्या काट्याकुट्यातून नदी नाल्यातून तसेच ते आले. आणि भट्टोबा सकाळचा पूजावसर झालेला आहे. आणि पूजा द्रव्य आणण्यासाठी भट्टोबास हाटवाटाला म्हणजे बाजारात चालले. तर तिथं बाहेर आल्यानंतर भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर तू कोण नाव सांगितलं. मग अरे म्हणजे नाव सांगितलं आणि तू केव्हा आलास म्हणे मी आताच आलो. आणि मग भट्टोबासांना घेऊन गेले. ते स्थितीच्या भरामध्येच आहेत. अरे म्हणजे देवानं काय भेट करण्यासाठी आणले की नाही. त्या राजा गुरु आणि देवता रिक्त हस्तेन जायंते असा एक आपला संस्कृतीचा एक प्रघात आपला अशा प्रकार. राजा आहे, गुरु आहे, देवता आहे, यांना भेटीला जाताना रिक्त असताना कधी भेटू नये. काहीतरी वस्तू न्यावी. आणि बाजारात गेले सर पूजाद्रव्य घेऊन आले. आणि आल्यानंतर ती चौर तशीच पूजाद्रव्य देवांच्या पुढे टाकली. तो परिस्थिती सुबर झाली. देव म्हणतात तुम्ही जे आला ते आम्हाला तुम्ही पाहिलं म्हणून आला की तुम्ही आमचं नाव ऐकलं म्हणून आला. आम्हाला तुम्ही कधी पाहिलं म्हणून तुम्ही आले की तुम्ही नाव ऐकलं म्हणून तुम्ही आले. ते म्हणतात जी तुमचं नाव ऐकलं मी तुम्हाला पाहिलं नव्हतं. यावरून समजायचं आहे श्रुत की दृष्ट. श्रुत म्हणजे ऐकिले, दृष्ट म्हणजे देखिले. श्रुत म्हणजे ऐकले, दृष्ट म्हणजे देखिले. श्रुत म्हणजे ऐकिले आणि दृष्ट म्हणजे देखिले. तरी श्रुत श्रीमूर्ती कैसी भावीजे ध्याईजे. तरी श्रुत श्रीमूर्ती कैसी भावीजे ध्याईजे. आपण तर काय स्वामींना पाहिलेलं नाही. पाहिलं असं तिथपर्यंत आलो नसतो. श्रुत म्हणजे ऐकलेली जी श्रीमूर्ती आहे तिची भावना कशी करायची, ध्यान तिचं कसं करायचं, कल्पना करायची. कल्पकता आहे. कल्पना भावना म्हणजे हृदयाचं स्पंदन आहे. आणि ती भावना ऐकलेली मूर्तीची भावना कशी करायची, ध्यान तिचं कसं करायचं. आता श्रुत श्रीमूर्तीची भावना आणि ध्यान ते कैसे. आता श्रीमूर्तीची श्रुत श्रीमूर्तीची भावना आणि ध्यान ते कैसे. श्रुत म्हणजे ऐकलेली जी श्रीमूर्ती आहे तिची भावना आणि ध्यान कसं करावं, इथून पुढे चरित्राला आपल्या सुरुवात होईल. जे कांतीये श्री चांगदेव राऊळ गोसाव्या शिष्या भेटी. जे कांती श्री चांगदेव राऊळा शिष्या भेटी. इथून आपल्या चरित्राला सुरुवात झालेली आहे. जे कांती म्हणजे काटोल, चांगदेव राऊळ गोसाव्यांची अनुग्रही उदळीनाथ आहे. त्यांच्या आमच्या स्वामींची भेट झालेली आहे. आमच्या देवांचा शक्ती स्वीकार केल्यानंतर एकांकाचा प्रवास सुरू आहे. एकांकीचा प्रवास एकंदर 31 वर्षे एकांक आहे आमच्या स्वामींचा. आणि एकांकी परिभ्रमण करत असताना चरित्र आपल्याला सुरुवातीला आठवायचं आहे. आज आमचे स्वामी आहेत, अजूनही आहेत. याला प्रमाण हे चरित्र आहे. याला प्रमाण हे चरित्र आहे. आजही आमचे स्वामी पूर्त्याग पुरांतर केलेलं नाही. त्याला हे चरित्र प्रमाणाला आहे. एकांकीचा आमचा प्रवास सुरू आहे. त्यावेळेला आमच्या स्वामींची वेशभूषा कशी होती ती प्रथम ध्यानामध्ये आणायची आहे. एक सोडा कटी परदेशी, एक सोडा श्रीमुकुटी. सोडा म्हणजे 2 हात वस्त्र. सोडा म्हणजे 2 हात वस्त्र. एक सोडा कटी परदेशी, एक सोडा श्रीमुकुटी. श्रीकर हेच पाणी पात्र. श्रीकर हेच पाणी पात्र आहे. करतल भिक्षा तरुतल वास. करतल भिक्षा तरुतल वास. आमचे स्वामी काठोलला गेले. दुर्गाच्या परिसरात असे चाललेले आहेत. दुर्ग म्हणजे किल्ला असाही अर्थ आहे, पण इथं अर्थ वेगळा आहे. दुर्गाचे परिसरे. परिसर म्हणजे काठाला. दुर्ग म्हणजे उंच टेकडीवर असलेलं
असं उंच मोठमोठ्या भिंती असलेला वाड्यासारखं एक घर किंवा वाडा म्हणा, त्याच्या काठानं आमचे स्वामी असे चाललेले होते. एकांकीचा हा प्रवास सुरू आहे. एकटेच स्वामी आहेत. त्यावेळेला श्री चांगदेवराव गोसाव्यांचे शिष्य अनुग्रहित जे उधळीनाथ, त्या राजाचे राजगुरू म्हणून तिथं ते वर्तत होते. राजाचे राजगुरू म्हणून त्या ठिकाणी ते वर्तत होते. तसे उपरीवरती म्हणजे वरच्या माडीवरती बसलेले होते. देवांची खालच्या काठानं चाललेले त्यांनी तिथून पाहिलं आणि पाहिल्यानंतर आपल्या शिष्याला सांगितलं की जा त्यांना बोलावून घेऊन, त्यांना जाऊन बोलावून घेऊन ये. मग त्यांचे शिष्य आहेत, ते शिष्य गेल्याने स्वामींना विनंती केली की जी राजाचे जे राजगुरू आहेत उदयनाथ, त्यांनी तुम्हाला बोलावलेलं आहे, त्यांनी तुम्हाला बोलावलेलं आहे. त्याच्या अगोदर सांगायचं राहिलं मला चरित्र की दादो जे आहेत ते निघालेले आहेत रुद्रपूरला आणि ही कथा स्वामींचे महादायसाला सांगतात. त्यावेळेला आमच्या स्वामींनी दादोशांना विचारलं की तुम्ही रुद्रपूरला का जाता, का जाताय तुम्ही? एरवी देवाने कधीही कुणालाही प्रतिबंध केलेला नाही चरित्रामध्ये संपूर्ण की रुद्रपूरला एक उपासने सोडले की यांना सोडलं दुसरं चरित्र आपल्याला सापडत नाही. तर म्हणजे तेच आमचे परमगुरू असते म्हणून जातोय आम्ही. देव म्हणतात ते तुमचे परमगुरू नव्हते, ते वानरे असेचे परमगुरू, तुमचे परमगुरू कांती असते. त्यावेळी महादायसा म्हणते जी जी ते कैसे जी आवत आमचे देव आपल्या पूर्वील जीवनातला एक वृत्तांत आहे. आपले जे पूर्वील जे लोकांच्या पूर्वी जे एकांकित जीवन आहे, तर जीवनाचा एक पट आहे, जीवनाचा एक पैलू आहे. काय तो जीवनपट प्रसंगोपात फक्त जनांना कथन केलेलं आहे आणि म्हणून एकांक आणि पूर्वार्ध एकत्र 3 भाग रचना एकत्र केलेलं आहे. त्याच्यामध्ये कथा प्रसंगानुसार आमच्या देवाने कथा सांगितलेल्या आहे. जेव्हा तो शिष्य आला की देवाने आमच्या विनंती केली की राजाचे राजगुरू उदयनाथ त्याने तुम्हाला बोलावलेला आहे. देव आमचे महादेशाला कथा सांगताना म्हणतात की बाई ते यासी जावयाची प्रवृत्ती, त्यांच्या शिष्याने बोलावलं म्हणून आम्ही गेलो नाही, तर आम्हाला त्या ठिकाणी जाण्याची प्रवृत्ती होती म्हणून आम्ही गेलो. देव आमचे गेले, ते डोलावरती बसलेले आहेत. देव आमचे येत आहेत. त्यावेळेला देवानाने पाहिला आणि म्हणतात हा विद्येसना पिंड पुरुषी का उपेक्षिला. जितका धडधाकड 32 लक्षांनी सुंदर ध्येय आहे, असं असताना सुद्धा विद्येच्या संचाराला योग्य असणारा पिंड या पुरुषाने या ध्येयाची उपेक्षा का केलेली आहे? इतकं 32 लक्षांनी सुंदर ध्येय आहे, उपेक्षा का केलेली आहे? असं म्हणून डोलावरती बसल्यानंतर विद्या संक्रमू आदरेली. विद्येचा म्हणजे नेत्रद्वारे संचार, इच्छिनीची विद्या आहे. नेत्रद्वारे संचार करू आलेला, परंतु तुमच्या स्वामींना खाली केली का ती विद्या प्रभवली नाही, विद्या प्रभवली नाही. आणि मग म्हणतात की अरे कैसा हटिया पुरुष असे, जे अर्थ शब्दाचा केले की विद्या स्वीकारण्याचा विचार नाही. काय आम्ही दातृत्व करतोय, विद्यावंताला निमित्त करून देवता विद्येचं दातृत्व करते. ब्रह्मांड असतं आपल्या जवळून सामर्थ्य त्या ठिकाणी विभागतं, पण विद्यावंताला फक्त त्या ठिकाणी निमित्त असतं. मग ब्रह्मांड असता स्वतःच विद्येचं दातृत्व का करत नाही? विद्यावंताला निमित्त कोण देते, तर स्वतःच विद्येचं दातृत्व का करत नाही? साजात वेद घडणार नाही. साजात वेद आहे तो घडणार नाही. म्हणून ब्रह्मांड असता आपल्या जवळून विद्येचं दातृत्व करत नाही आहे. मग ते डोलावरून ते खाली उतरले. आमच्या देवानं आसन बसायला टाकलं. आमचे देव त्यावरती आसनस्थ झाले आणि आसनस्थ झाल्यानंतर आमच्या देवांचे केस म्हणजे डोक्यावरील कळाप म्हणजे मानेवरील. तर केस कळा म्हणजे केसाचा झुंबर ज्याला म्हणतात, की जो आज वर्धनस्थ पिढीमध्ये आपल्याला नमस्कार करायला मिळतो. केस कळा म्हणजे केसाचा झुंबड. आमच्या स्वामींचे केस कळा तुटले आहेत. देहाची अनास्था आहे, एकदम या ठिकाणी मौन अवस्था आहे, देहाची अनास्था आहे. आमच्या देवाने अगोदर आचरण केलेलं आहे आणि मग सांगितलेलं आहे. घरी बसून धर्म सांगितलेला नाही. काय घरी बसून धर्म नाही सांगितलं आमच्या देवाने. अगोदर आमच्या देवाने अटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, प्रसाद, सेवा जे काय नित्यविधी निमित्त विधी आहेत आमच्या देवाने अगोदर स्वतः आचरण केले आणि मग ते सांगितलेले आहे. केस कळा तुटले होते, गवत काढ्या
त्या कुसळा आहेत असतात त्या अंगामध्ये रोखलेली होती. जंगलामधून जात असताना काट्याची ओरखंडी त्या शरीरावरती होती. त्यात आसूज निघालेले आहे आणि ते तुम्हाला तो उराने किंवा वाऱ्यानं सुकून गेलेले आहे. आणि ते माणिक जसं माणिक मोत्याचा चमकतो अशा प्रकारे ते चमकत होते. आणि म्हणून या उधळीनाथाने काय केलं, आपल्या नक्की करून विरगुंटी म्हणजे वीररू जशी गाठ बांधतात डोक्यावरती, तशा बाया बुजरा बांधतात तशा प्रकारे त्याला विरगुंटी म्हणतात. ती गवत कुसळ जे आहे ते आमच्या आपल्या नखाने ते वेचून काढली आणि वेचून काढल्यानंतर नखाने वेचून काढली आणि संपूर्ण केस आहे ते नखाने विचारलं म्हणजे नीटनेटकं केलं. नखाने विचारलं म्हणजे नीटनेटकं ते केलं. आणि अशुद्धाची कापड जे आहे ते कापड पाण्यामध्ये भिजवलं आणि वस्त्राने ते भिजवून सर्व अंग आहे ते ठेवलं, म्हणजे अंगावरचे सर्व जे अशुद्धाचे बिंदू होते ते धुवून पुसून स्वच्छ केले. पुन्हा विरगुंटी घातली. तर त्यावेळेला आमच्या स्वामींचं क्षौर नव्हतं, क्षौर त्यावेळी केलेलं नव्हतं. पुन्हा विरगुंटी घातली आणि प्रार्थना करून देवाना म्हणतात की झिजी माते वैश्यमनी विद्या असे ते स्वीकारित. माझं एक वैश्यमनी विद्या आहे, तिचा तुम्ही स्वीकार करा, तिचा तुम्ही स्वीकार करा. ते वळीत सहस्र वर्ष आयुष्य, 1000 वर्षाचं आयुष्य आहे त्या विद्येला. आमचे आज स्वामी आहेत हेच आम्हाला प्रमाण आहे. तर ते वळीत पळीत केस पांढरे होणे किंवा अंगावरती सुरकुत्या पडणे, वय जसं जातं तसं केस पांढरे होत जातात, अंगावरती सुरकुत्या पडले जातात. वळीत पळीत नये, सहस्र वर्ष आयुष्य आहे तिला सहस्र वर्ष आयुष्य आहे. तर त्या विद्येचा तुम्ही काय करा, स्वीकार करा. त्यावेळेला आमच्या देवाने तुम्हाला सांगतो श्री मुगटाचे अनुकारेनच होकार त्याला दिला आणि त्या विद्येचा स्वीकार केला. अर्थात त्याने दातृत्व केला आणि म्हणून विद्येचा स्वीकार केला असा अर्थ इथं घ्यायचा नाही आहे. तर आपण स्वीकार केला, आपण स्वीकार केला. त्यावेळी ती महालय सांगते त्यांनी विद्येचा तुम्ही स्वीकार केला. त्यांना काय झालं, तर त्यांची विद्या जी अपूर्ण होती ती पूर्ण केली. त्यांची विद्या अपूर्ण जी होती ती पूर्ण केली. कारण शिल्पविद्यावंताला मणिनत्व नाही, शिल्पविद्यावंत अष्टभोगी रचलेला असतो, देहावरती त्याचं आत्मत्व असतं आणि म्हणून त्याला मणिनत्व येतं. शिल्पविद्यावंत देहावर उजाडलेला आहे आणि त्याला तिथं मणिनत्व येत नाही, परंतु शिल्पविद्यावंताला मणिनत्व येतं. इंद्रादिकापासून खालील ज्या विद्या आहेत त्या शिल्पविद्या, ब्रह्मादिकापासून वरती आहे त्यांना सुविद्या म्हटलं जातं. मग याबाबतीत आपल्याला भावना व्यक्त अशा प्रकारची करायची आहे की धन्य ते उधळीनाथ आहेत. समंतर दोही देवाचा झालेला आहे, स्वरूप तर एकच आहे. धन्य ते उधळीनाथ की ज्यांच्या ठायाला आमचे देव आमचे त्यांच्या ठायाला गेले आणि त्यांची अपूर्ण विद्या पूर्ण केली, विद्येचा स्वीकार केला. दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण झालं. खरोखर भाग्याचे आहे ते. दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण झालं, शेवालास्य घडलं. खरोखर भाग्याचे आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज असा माझ्या जीवनामध्ये योग कधी येईल असं आपण आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. मी नेहमी सांगतो आपण आपल्याला प्रश्न विचारायचा आहे अशा प्रकारचा की असा योग कधी माझ्या जीवनामध्ये येईल का, असं कधी माझं भाग्य उद्या येईल का परमेश्वर दारी, असं कधी दर्शन होईल, स्पर्शन होईल, असं कधी भाग्याचा माझ्या उदय होईल का, परमेश्वर मला भेटेल का माझा ध्यान प्रपंचामध्येच होणार आहे की काळाच्या बक्षिसाने जाणार आहे आपण. धे दे दयाल को मतले जावे काल, धे दे दयाल को मतले जावे काल. तसा जो भाग्य आहे, भाग्याचा योग, भाग्याचा उदय कधी माझ्या जीवनामध्ये भाग्य असं माझं कधी उद्याला येईल का. आपण दुःख करावं, आपले दोष आपण आठवावे. आपल्याला आपले दोष माहिती आहेत, आपले दोष आपण आठवावे. परमेश्वराचे गुणउपकार आपण आठवावे. परमेश्वराने सृष्टीची रचना केली, मला मनुष्य हे दिलं, ज्ञान दिलं परमेश्वराने. ते परमेश्वराचे गुणउपकार आपण आठवावे. आपल्या गुरुनिमित्ताचं गुणउपकार आपण आठवावे, आपल्या परमार्गाचं गुणउपकार आपण आठवावे आणि स्वतःला त्या ठिकाणी
दोषी समजावं की माझ्यासारखा दोषी दुसरा या जगामध्ये कोणी नाही आहे. दोष प्रामुख्यानं आपलं आठवावे, असं आपलं भाग्य आपल्या जीवनामध्ये आलं नाही, त्याविषयी दुःख करावं, अनेक मणी ओढावा. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. आणि धानाई आख्यायिका श्रवण. धानाई आख्यायिका श्रवण संपूर्ण श्रीमूर्तीची चरित्र आहे. आन धानाई आख्यायिका श्रवण चरित्र पैठणचं आहे. पूर्वार्ध 126, चरित्र 126 की 24 नंबर आहे. धानाई आख्यायिका श्रवण. आख्यायिका म्हणजे दंतकथा आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फेबल्स असं म्हणतो, की जशा अरेबियन नाईट्स आहेत. कधी वाचण्यामध्ये आला असेल तुमच्या कुणाच्या तर अरेबियन नाईट्स म्हणून अशा एक कथा, दंतकथा आहेत. आख्या धानाई म्हणजे धानाईसा ही सारंग पंडिताची मुलगी आहे. तिला आख्यायिका म्हणजे दंतकथा आहे, कथा तिला सांगितले. कथन म्हणजे कथन करणे. धानाईसा ही सारंग पंडिताची मुलगी आहे. थोडीशी श्यामल वर्णाची होती, सावळ्या वर्णाची होती. आमच्या देवाने सारंग पंडितांचे 7 उपार स्वीकार केलेले आहेत. 7 उपार सारंग पंडितांनी केलेले आहेत. परंतु इतकं करून सुद्धा ते वाया गेले आहे. काय केलेलं आहे? वाया गेलेले आहे. वाया गेले, याने अर्थ वाया गेलेले आहे की हे 7 उपार जे आहे ते अत्यंत आवडीपूर्वक जर भोजन घातलं असतं तर त्या ठिकाणी ज्या क्रियेने पूर्वभजन होऊन प्रेम घडायला पाहिजे, काय त्या क्रियेने कणवा निष्पन्न झाले. आणि कणवा जे आहेत ते पुढील सृष्टी साधन चरितत्वार्थी उपयोगाला जातील. पुढील सृष्टी भरोसेने उद्धरतील, कारण पांड्या एक म्हणजे ध्येय विद्या साधन झालेला आहे. सारंग पंडिताचे आमचे देव घरी गेले. मर्दाना म्हणजे अंगानं मॉलिश करणं पुरी प्रथा होती, की लोक सुगंधी उठणं लावायची. अति त्यानंतर त्याला त्या ठिकाणी मर्दाना म्हणजे अंगाला मॉलिश करणं, मादणे म्हणजे उष्णोदके गाडू ढाळणे. आमच्या देवांची त्या ठिकाणी पडदणी ओळखलेले, ओढणी दिली, पडदणी ओळगवलेली आहे. आमच्या देवांची उघडी मूर्त आहे. आणि धानाईसा आहे ती छोट्या वयाने लहान बालक आहे. धानाईसांच्या स्वामींची उघडी मूर्त पाहिली. म्हणजे स्वामींचं शरीर कसं होतं? हळदीच्या उंड्यासारखं सोन्यासारखं चकचकीत असं आमच्या स्वामींचं शरीर होतं. ज्यावेळी त्या धानाईसानं आमच्या स्वामींची उघडी श्रीमूर्त पाहिली आणि पाहिल्यानंतर आपल्या आईला म्हणते, आई बालहट्टाया, ज्या हळदी चांगदेव राऊळा गोसाव्या ते उठली, त्या हळदी माते उठली. तिला माहिती नाही काय आहे. जे हळद तू चांगदेव राऊळ गोसाव्यांच्या अंगाला लावलेली आहे शर्यत, ती हळद तू मला लाव म्हणून आग्रह घेतला, हट्ट तिने घेतला आपल्या आईजवळ. लहान वयातच देखरू झालेलं आहे, कारण दुसरी पत्नी आहे सारंग पंडितांची. ती हट्ट, आईचा हट्ट आपला काही केल्यास सोडीना. ती बाल हट्ट आहे, राज हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे आणि योगी हट्ट, असे 4 प्रकारचे हट्ट आहेत. आणि 4ही हट्ट हे पुरवावे लागतात. 4ही हट्ट हे पुरवावे लागतात. होम मिनिस्टरनं सांगितल्यानंतर नाही म्हणता येत नाही. काय नाही म्हणता येत नाही, तर संध्याकाळी घरी परत जायला नको. तर हे हट्ट आहे, तिने हट्ट धरला. आपला हट्ट काही केल्या ती सोडीना, काही केले आपले हट्ट ती सोडायला तयार नाही. देव आमचे आहे देवदास धानाई, इकडे या, आम्ही तुम्हाला कथा सांगतो. इकडे या तुम्ही. मराठी साहित्यामधली पहिली ही मला ते लोककथा आहे, बालकथा जी आहे ती पहिली बालकथा मराठी साहित्यामधली आहे, की जिचा उगमच्या मानव पंथाच्या तत्वज्ञानातून तिचा उगम झालेला आहे, चरित्रातून जिचा उगम झालेला आहे. पहिली बालकथा ही मराठी साहित्यामध्ये. देवता धानाई सर धानाई या, इकडे आम्ही तुम्हाला कथा सांगतो. देव तुला कथा सांगतात. एक होता कावळा आणि एक होती साळी. कावळ्याचे घर शेणाचे आणि साळीचे घर मेणाच.
पाऊस पडे, आमच्या म्हणजे हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडे, म्हणजे आपल्या श्रीकराचा अनुकार करून आमच्या देवाने तिला कथा सांगतात. आपल्या श्रीकराचा अनुकार केला, हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडत होता. कावळ्याचे घर वाहून गेले, साळीचे घर तसंच राहिले. आणि कावळ्याचं घर वाहून गेलं तर साळी एका त्या पानाच्या आणून कावळ्याला म्हणते, कावळा कावळा काना की डोळा, कावळा कावळा काना की डोळा. जे कानानं ऐकलेले ते खरं आहे की डोळ्यानं पाहिलेलं ते खरं आहे. शब्दाचा अर्थ अशा प्रकारचा आहे. कानाने ऐकलं ते खरं आहे की डोळ्याने पाहिलेलं ते खरं आहे. किंवा आपण घर बांधतो, परंतु घरात राहायचं भाग्य आपल्याला लाभावं लागतं. काय भाग्य आपल्याला लाभावं लागतं. तुम्ही कर्मठाठीचे लोक आहात. आईबाप आपल्यासाठी कष्ट करतात. ज्यावेळी वैभव घरामध्ये येतं त्यावेळेला आईबाप निघून गेलेले असतात. हा व्यवहार आहे कर्मठाठीचा. व्यवहार कसा आहे तसा त्याप्रमाणे आहे. काय की इथं आहे की जे कानानं ऐकलेलं ते खरं की डोळ्यांनी पाहिलेलं ते खरं, असं म्हटलं की ती खुदकन हसते. आणि जो आपला आग्रह किंवा हट्ट जो तिने धरलेला आहे तो हट्ट ती विसरून जाते. पक्षाची ही कथा सांगून काय केलं, याच्यामध्ये हेतू काय, मग अशी लीळा चेतने तो हेतू काय. ती कथा सांगून पक्षाचे लेप नासले. काय केले, ही कथा सांगून पक्षाचे तिचे लेप नासले. आपण प्रार्थना करायची, भावना अशा प्रकारे व्यक्त करायची, धन्य ती धानाईसा आहे. विजयन स्वामींची संपूर्ण श्रीमूर्त निहारली. उघडी श्रीमूर्ती आमच्या स्वामींची मूर्त कशी होती, हळदीच्या उंड्यासाठी पिवळी जर्द अशी मूर्त. वर्ण अशा प्रकारे आमच्या देवांच्या शरीराचा वर्ण अशा प्रकारचा की धन्य ती धानाईसा आहे की तिनं स्वामींची मूर्त निहारली, प्रत्यक्ष निहारली. तिनं देव पाहिला. तिनं आम्ही पाहिलेला नाही. तुम्ही मी देव पाहिलेला नाही. आणि अजूनही वाटत नाही मनाला की देवाची आपली भेट हो. अजूनही मनाला वाटत नाही की स्वामींची श्रीमूर्त निहारली. तिला धन्य ती धानाईसा आहे स्वामी श्री चक्रधर महाराजा. जसं तिला भाग्य लाभलं, संपूर्ण मूर्त तिने निहारली, संपूर्ण श्रीमूर्तीचे तिला दर्शन झालं. धानाईसाला बालवय आहे, लहान वय आहे. भाग्याचा अधिकार केवढा आहे लक्षात ठेवायचं. काही परमेश्वर दारी यावा, परमेश्वर दारी यावा. आपल्या जे परमेश्वर ऋणायित आहे, काय आहे, परमेश्वर ऋणायित आहे. ऋण परत कर्ज आपल्या ईश्वरावरती पाहिजे, त्याच्या दारी परमेश्वर येणार नाही. कधी मनाला प्रश्न विचारा की असा कधी परमेश्वर, अजूनही असा कधी परमेश्वर आपल्या घरी येईल का, आपल्या दारी येईल का कधी परमेश्वर असा येईल. परमेश्वर येईल, पण तेवढी आपली आर्त पाहिजे, तेवढी आपली आर्तता असायला पाहिजे. परमेश्वर येईल सुद्धा. खुद को इतना बुलंद कर कि हर तहरीर से पहले खुदा बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है. येईल परमेश्वर. प्रार्थना एक अशा प्रकारची आरती, अशा प्रकारची साधन आहे. प्रार्थना हो जाते हैं और पराभूत भी हो जाते हैं. द्रौपदीने धावा केला, परमेश्वराला अनुगतात बाजूला सर यावं लागलं ना. पांडवाला पांडव सहाय यावं लागलं ना परमेश्वराला. परमेश्वर तर पराभूत झालेला आहे. काय आहे तर परमेश्वर पराभूत परमेश्वर झालेला आहे. अरे धन्य ती धानाईसा आहे की तिने स्वामींची संपूर्ण श्रीमूर्ती निहारली. स्वामी श्री चक्रधर महाराजा असं मूर्त पाहण्याचं जसं तिला भाग्य लाभलं, असं भाग्य माझ्या कधी जीवनात येईल. माझ्या भाग्यात असा कधी उदय होईल. हा जो क्षण आहे, जो क्षण धानाईसाच्या जीवनामध्ये आला, असा जो क्षण आहे तो माझ्या जीवनामध्ये कधी येईल. असं तुमचं दर्शन, असं भेट मला कधी होईल. जसं ती प्रेमाचे अधिकारी उमाईसा आणि धानाईसा हे प्रेमाचे अधिकारी आहे. आणि म्हणून देव आमचे जात होते. काही धानाईसा आणि उमाईसा हे प्रेमाचे, दोन्ही प्रेमाचे अधिकार आहेत. आणि भट्टोबासांच्या जवळ सारंगपिंडाच्या ध्यानानंतर दोघेही गेल्या की निंब्याला भट्टोबासांच्या जवळ जाऊन ते अनुसरलेले आहेत. थांबल्याने घराचा दरवाजा सुद्धा लावला नाही, इथपर्यंत त्याग पाहिजे. काय घराचा दरवाजा सुद्धा लावला, इथपर्यंत त्याग पाहिजे. तर आमच्यामध्ये आज संध्याकाळी सकाळी घरी जाऊन येतो म्हणतो, त्याला त्याग म्हणायचा नाही. काय
आज संन्यास जो सकाळी वाटतो म्हणतो घरी जाऊन येतो, जरा भेटून येतो जाऊन, त्याला म्हणायचं नाही संन्यास कधी. आणि म्हणून आपण दुःख करावं की स्वामी श्री चक्रधर महाराजा जसे तिला प्रेमाचं दातृत्व आहे, एक प्रकारे वात्सल्य आहे, मातृत्वाचा भाव इथं आहे, परमेश्वराचा मातृत्वाचा भाव आहे, त्याचं दर्शन प्रत्यक्ष आहे. आणि म्हणून हा मातृत्वाचा भाव तिथं आहे की असं मला प्रेमाचं दातृत्व करून स्वामी श्री चक्रधर महाराजा असं मला प्रेमाचं दातृत्व करून तुमची मूर्त हमेशा हमेशा करता माझ्या सन्मुख असावी. भट्टोबासांच्या सन्मुख होती, महादायसाच्या होती, अभायसाच्या अभायसाला दोही देवाचं संधान आहे, जे होते औसा होती, जे होऊन गेलेले आहेत काही संपूर्ण श्रीमूर्ती असं प्रेमाचं दातृत्व करून तुमची मूर्त हमेशा हमेशा करता मला दिसावी, समर्थ मला प्राप्त व्हावं असं भाग्य माझ्या जीवनामध्ये यावं. पण नाही आहे, आपण अभाग्य आहे. माझे सांगित जाणून चपळता लंघित देशात काय चंगीत म्हणजे माझं घोर कर्म पाहून तो परमात्मा अत्यंत त्वरेने उत्तरा, पण ते उत्तर दिशेला निघून गेला. इतका मी काळ मोठा आहे, काळ तोंडा आहे, माझं मुकन पासी स्वामी श्री चक्रधर महाराजा काय, माझं मुकन पासी स्वामी श्री चक्रधर महाराजा असं प्रेमाचं मला दातृत्व करा. आपलं दोष आपण आठवावे, आपल्या परमेश्वराचे गुणउपकार आठवावे, आपले दोष आपण आठवावे, परमेश्वराचे गुणउपकार आपण आठवावे. आपले गुरुनिमित्त आहेत, परमार्ग आहेत, त्या परमार्गाचं गुणउपकार आपण आठवावे. परमार्गावरती कधी विपरीत बुद्धी येऊ देऊ नये, आपण त्याचे गुणउपकार आठवावे आणि अत्यंत दुःख करावं. जो परमेश्वर धानाईसाने अनुभवला, भोगिला, उपभोगिला परमेश्वर, आपलं भाग्य त्यामध्ये नाही. आपण त्या कॅटेगरीमध्ये आपण नाही बसत. त्याच्यामध्ये आपण दुःख करावं, एक मनी ओढावा. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राहू गोसावी यांचे चरण शरण असं जर स्मरण केलं, हे स्मरण परमेश्वराच्या लेखी लागल. हे जे आहे ते स्मरण परमेश्वराच्या लेखी लागल. अजून एक आणि रे मनायका अवसरू कथन, रे मनायका अवसर कथन चरित्र आहे बीडच. रेमनायक बीडचे आहेत, पद्मनाभीचे वडील मनी लेंडर आहेत, सावकार, त्यावेळच्या भाषामध्ये सावकार आहेत. पद्मनाभी हा त्यांचा मुलगा आहे आणि हा पद्मनाभी सारस्वत भट्ट होती त्यांच्या संग्रहामधला होता. म्हणजे देवांचा बीडला मुक्काम असते वेळेला हे जे सारस्वत भट्ट आहेत त्यांच्या देवांच्या दर्शनाला यायचे, आमच्या देवांच्या श्रीचरणाला लागायचे, श्रीचरणा नमस्कार करायचे, हाही श्रीचरणाला नमस्कार करायचे. मग त्याला एक वेळ असं वाटलं की आपले गुरु आहेत यांच्या श्रीचरणाला लागतात आणि म्हणून तो आपल्या गुरुला दांडी मोरून आमच्या देवांच्या दर्शनाला यायचं. बाईसा म्हणायची बटिका येत जाय बाबा निके भलं होईल. बाया बिचार असतात, काही लिपी गुण आहे तो, काही येत जाय भलं होईल बाबा निके आहे. त्यानं काय केलं की आपल्या गुरुला सोड चिठ्ठी दिली, त्या स्वामींच्या सन्निधानामध्ये येऊन तो राहिला. पद्मनाभी काही असो तुम्हाला सांगतो, पण आज 800 वर्षे यांचं नाव लोक घेतात. आपण गेलो तर कुणी नाव बी घेणार नाही, कुणी नाव सुद्धा घेणार नाही. काय आम्ही तेवढं 10व्या दिवशी नाव बी खरं खोटं काय असेल ते त्याचं बोलतो. इंदुरीकर महाराज म्हणतात नाही काय की 10व्याचं जे प्रवचन असतं नाही का त्या नदीकाठी, ते सगळं खोटं असतं म्हणजे, त्यात काहीच खरं नसतं. काय त्यामध्ये काहीच खरं नसतं. अर्थात आपला तसा अर्थ नाही आहे. हे जे आहे ते आमच्या देवांच्या संग्रहामध्ये राहायला लागला, आणखी त्यांना ते समजलं आमच्या स्वामींचा ते तिरस्कार करायला लागला. एक वेळ देवन आमचे बाईस गंगेकडे चाले तरी सारंग हे जे सारस भट्ट आहे ते तिकडून येत. आमच्या देवांना त्यांनी पाहिलं असेल की आड पालव असा ओढवला की एखाद्याचं तोंड पाहायचं नसतं, आपण वस्त्र आपल्या मुखावरती गुंडाळून घेतो आणि ते जायला लागले. तर बाई सांगते बाबा हा पैल सारस्वत भट्ट नव्हे. हो बाई सारस्वत भट्टच आहे. मग असा तिरपा का चाललाय, असा तिरपा का चाललाय? काय ते म्हणतात बाई
हा यांचा प्रसाद आहे. काय आहे? तुझा तिरपा चाललाय तो यांचा प्रसाद आहे. पद्मनाभी हा त्यांचा जो शिष्य आहे, त्यांना सोडला ना आपल्या संधानामध्ये येऊन राहिला, त्यामुळे त्याला थोडीशी ती रिॲक्शन आलेली आहे. काय आहे? त्यांना रिॲक्शन आली, त्यामुळे ते तिरपे चाललेले आहे. बाई शिष्याभिमान तो मिळेचे पस्से अधिक. काय? मिळे म्हणजे स्त्रीपेक्षा शिष्याचा अभिमान हा अधिक असतो गुरुला. शिष्याभिमान तो मिळेच्या पस्सी अधिक. हे जे पद्मनाभी आहेत त्यांचे वडील आहेत रेमनायक, त्यांना सांगायचे की तुम्ही देवांच्या दर्शनाला येत जा. काही आमच्या स्वामींचे सगळं ती स्तुती वाखाणायची रेमनायकाच्या पुढे की तुम्ही दर्शनाला आमच्या देवांच्या या, किंवा तुम्ही येत जा दर्शनाला. एक ठरवलं की स्वामींच्या दर्शनाला जायचं, आणि की स्वामींच्या दर्शनाला ते बीडला आले. आणि त्यांनी एकानं विचारलं की चांगदेव राऊळ गोसाव्याची कैसा अवसर असेल. अवसर म्हणजे योग्य वेळ. त्यावेळी कुणीतरी सांगितलं की चांगदेव राऊळ गोसाला मर्दना होते. मर्दना म्हणजे अंगाला सुगंधी उठणं लावायचं आणि मग स्नानविधी. मर्दना होते. त्यांनी कोणाला सांगितलं की जानवा रेमनायक आलेले आहेत, मोठा उपाधी म्हणताय, प्रतिष्ठित आहे, आपल्याला करावं लागतं. देवाने सांगितलं उपाधी म्हणजे मानावा लागतो. उपाधी आपल्याला सुद्धा उपाधी मानावा लागतो. देवाने तो व्यवहार सांभाळलेला आहे, सर्वांनाच तो व्यवहार सांभाळावा लागतो. मग कुणीतरी जाणवलं की रेमनायक आलेले आहेत. आमच्या देवाने काय केलं? जे मर्दना होतं, जे कोंगतं होतं, ते कोंगतं संपूर्ण अंगावरती लपटलं आणि देव आमचे बाहेर आले, ओसरीवरती बाहेर आले. आल्यानंतर याला काय माहिती, श्री चांगदेवराव गोसावी हेच आहेत म्हणून. चांगदेवराव गोसावी हेच आहेत म्हणून त्याला कुठं माहिती होतं हेच आहेत म्हणून. देव आमचे बाहेर आले, या कोंगतं त्या अंगावरती घेतलेला आहे. आणि हा विचार तो चांगदेवराव गोसाव्याशी कैसा अवसर असेल, चांगदेवराव गोसाला कैसा अवसर असेल. आमच्या देवाने अंगावरचं कोंगतं सर्व बाजूला केलं आणि सांगितलं की ऐसा अवसर असे. काय केलं? ऐसा अवसर असे. तर तो जी मी अवसर अनवसर पाहावान मग यावं. काय? मग यावं. मी आता जातो, मी पुन्हा येईल. ते म्हणतात रेमण ऐकायला रायको तुम्हा अवसरी नाही अनावसरी नाही. काय? तुम्हाला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तुम्ही या. अवसरी नाही तुम्हाला अवसर म्हणजे योग्य वेळ, अनावसर म्हणजे अयोग्य वेळ. अनावसर म्हणजे अयोग्य वेळ, अवसर म्हणजे योग्य वेळ. काही तुम्ही येत जा. भावना आपल्याला व्यक्त, चरित्र छोटंसं आहे, भावना आपल्याला व्यक्त करायचं आहे इथं. धन्य ते रेमनायक आहेत. वेद नाही, बोध नाही, ज्ञान नाही, काही नसताना सुद्धा दर्शनाला आले. दर्शनाचं फळ आहे. देव सुद्धा म्हणतात बाई इतिचे दर्शन दुर्लभ आहे. आज होतंय का? इतिचे दर्शन दुर्लभ आहे. दर्शन दुर्लभ आहे. परमेश्वराचे संधान मिळणं दुर्लभ आहे. संभाषण होणं दुर्लभ आहे. सर्व दुर्लभ परमेश्वराचं आहे. कोणी एका भाग्यवंताच्या नशिबी हा योग येतो, आपल्या नशिबात तो नाही आहे. काय? आपण कपाळ करंडे लोक आपण आहोत, आपल्या नशिबात तो योग नाही आहे. धन्य ते रेमनायक आहेत की ज्याने स्वामींची उघडी मूर्त श्रीमूर्त तिला दर्शन झालं. तिला दर्शन झालं आमच्या स्वामींच्या उघड्या श्रीमूर्तीच. आले ते, टोकले, संतुष्ट झाले ते. काही एवढा तरी म्हणून देवराटीमध्ये काहीतरी धागा दोरा असावा लागतो, त्याशिवाय या गेटच्या आतमध्ये कुणी सुद्धा येणार नाही. काहीतरी पूर्व प्रमादातला धागा दोरा त्याचा देवराटीशी असतो. पशु असेल, पक्षी, कुणीही असेल, मनुष्य असेल, कुणी असो, त्याचं काहीतरी अर्जकत्व देवराटीशी बांधलेलं असतं, धागा दोरा असतो आणि म्हणून तो आत असतो. तसं तर ज्ञान नाही, बोध, वेद नाही, वेदच लागलेला आहे, बोध नाही, फक्त आले, दर्शन झालं, संपूर्ण उघडी श्रीमूर्त निहारली. त्याने धन्य आहे ते स्वामी श्री चक्रधर महाराजा. अज्ञान ते होते, ज्ञान तर नाही आहे, पण भाग्य एवढं आहे. काय? भाग्य एवढं जोडून घेऊन आलं की परमेश्वराचं दर्शन व्हावं, उघड्या श्रीमूर्तीचं दर्शन व्हावं, परमेश्वराशी संभाषण व्हावं. अशा प्रकारचं भाग्य त्यांनी जोडलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये असं भाग्य कधी येईल का? आपल्याला आपण प्रश्न विचारायचा आहे. कारण आई जाणे बाप आणि मन जाणे पाप. काय?
आई जाने बाप आणि मन जाने पाप, तुम कर लो हिसाब अपने हिसाब से, मगर ऊपर वाला कर लेगा हिसाब अपने हिसाब से. तिथं जमानत नाहीये. इथं तुम्ही करू शकता, त्या दरबारामध्ये जमानत नाही, वकील नाही, कोणीही नाहीये. है हम जिंदगी में हम कितने कितने गलत और कितने सही, ये सिर्फ दो ही शख्स जानते हैं, अपनी अंतरात्मा और परमात्मा. आई जाणे बाप आणि मन जाणे पाप सांगितलं. आपल्याला आपलं माहिती आहे, आपल्याला असं दर्शन होईल का स्वामींचं? आपल्या जीवनात असा भाग्याचा उदय होईल का? आपण दुःख करावं हे भाग्य आपल्या जीवनात, आपल्या भाग्यात ईश्वराचं दर्शन होणं नाही आहे, काही नाही आहे. आणि म्हणून अजून तरी परमेश्वर मला असा भेटावा, असंच परमेश्वराची भेट होण्यासाठी जोडावं. आणि सकळ सांडून शोधा मजला ऐसा देवची बोलला. अनुसरण घ्यावं पहिलं, अनुसरण घेतात हे जाऊ दे, नाही तर सृष्टी शून्य आहे. देवाचं व्हावं शेवटी, काय कुचकं नसकं ध्येय काय होईना, पण तू परमेश्वराला ते समर्पित करावं. ते देह परमेश्वराला समर्पित आपण करावं. आपण दुःख करावं, परमेश्वराचे गुरुपकार आठवा. आपल्या गुरुनिमित्ताचं कधी विपरीत येऊ देऊ नये. गुरुकुळावरती आपल्या परमार्गावरती मी नेहमी सांगतो, काय येऊ देऊ नये कधी. कबीर का घर दूर नहीं गल टोले के पास, जो करेगा वो भरेगा तू क्यों उदास. जो करील तो भरेल, आपण त्याच्यामध्ये कशाला त्याच्यामध्ये पडायचं, निमित्त आपण व्हायचं. दुःख करावं, परमेश्वराला प्रार्थना करा, असा जीवनात माझ्या योग आणा. दुःख करावं, आपल्या दोषाचं दोष आपले आठवावे. अनंता सृष्टी परमेश्वराने ज्ञान दिलं, दवडलं. आता या सृष्टी सुद्धा परमेश्वर जवळ आलेला आहे, पाठीच्या वाशाच्या न्यायाप्रमाणे. आणि आता जर परमेश्वराचं म्हटलं जर केलं नाही, तो परमेश्वर दूर दूर जाईल. परमेश्वर आहे पुन्हा कधी नाही भेटण्यासाठी दूर परमेश्वर निघून जाईल. दुःख करावं, आरती करावी, अनेक मनी ओढावा. प्रतिसादी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. एखादा पक्ष आणला सर्वार्थीचा म्हणून पुढे ठेवतोय. जाता जाता एक आठवण सांगतो. माझे गुरुजी आजारी असते वेळेला, एक दिवस होता, त्या दिवशी माझ्या गुरुच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. मी त्यांना विचारलं की तुमच्या डोळ्यात अश्रू काय आहेत? काय दुःख आहे तुम्हाला अश्रू आहेत म्हणून? त्यावेळी त्यांनी सांगितलं मला एक वाक्य, आता जो हा दिवस जो आहे, ज्यांच्यामुळे आम्ही आहे, आजचा जो दिवस आहे तो बेलापूरचे मोठे बाबा देवदर्शनाला गेलेले आहेत आणि त्यांची आठवण आली म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले. आठवायचं आहे, पूर्वज आहेत, पूर्वसूर्य आहेत. आपण स्मरण करताना त्यांची आठवण करायची आहे. आपली पापे नसून जाते आहे. तुम्ही पुराणी पडी जाल म्हणतात, घ्या श्री चक्रधरा. अस्ति परी म्हणजे ऐस्या परी असावे. अस्ति परी निरूपण्याचा सर्वज्ञांचा हेतू काय आहे? अस्ति परी म्हणजे ऐस्या परी, अस्ति परी म्हणजे ऐस्या परी असावे. ऐस्या परी असावे, या परीने तुम्हाला आमच्या असन्निधानी
आम्हाला तो उत्तरापंथी जायचं आहे. आमच्या असंधाने या परीने तुम्हाला राहावे लागेल, हा हेतू आहे. आणि म्हणून भट्टोबासाला आमच्या देवाने बेलोपूरला अस्थिपरीचं निरूपण केलेलं आहे. अथवा 7 अहोरात्र अस्थिपरी निरूपिली तरी काहीशा कारणे निरूपिली, काहीशा कारणे निरूपिली. ऐशिया परी राहावी आमच्या पश्चात आमच्या सन्निधानी या परीने तुम्हाला राहावे लागत, या परीने राहावे लागते. म्हणून अहोरात्र अस्थिपरी निरूपण केलेले आहे. असा दुसरा अर्थ. तिसरा अर्थ आहे की सर्वज्ञ म्हणते वानरया सन्निधान धर्म जिज्ञासागा. भट्टे म्हणते जी देवी काय धर्म असेल. देवता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण हे असे तयार रक्षण. तरी भट्टोबास म्हणता जी मध्ये न होवे माझ्यातने होणार नाही. न ऐकवे असं न म्हणून न होवे असं का म्हटलं. ऐशिया परी राहावी. त्यामध्ये भट्टोबासानं हे समजलं होतं की देव आपल्याला या परीनं राहा म्हणतात आणि या परीनं राहणं आपल्याला जमणार नाही, या परीनं राहणं आपल्याच्यानं होणार नाही, या परीनं आपल्याला राहणं जमणार नाही. आणि म्हणून भट्टोबासाने म्हटलं की जी मज हे न होय माझ्याने होणार नाही, हे माझ्याने हे होणार नाही. अरे आपला आराध्य इष्ट दैवत जर आपल्या जवळच नाही आहे, देवच नाही, रक्षण कोण आहे, कोण रक्षण करणार आहे. धर्म कसा राहायचा, धर्मसिद्धीला कसा जाईल आपला. म्हणून भट्टोबास म्हटले नव्हे न होवे असं म्हटलं. असा तिसरा अर्थ झाला. मग चौथा अर्थ आहे की विकार शून्य म्हटले. विकाराची शून्यता करा अथवा न करा. विकल्प शून्य तर विकल्पाची शून्यता करा अथवा न करा. स्वभाव मात्रे स्वभावाला मात्रा करा अथवा न करा असं काय म्हणलंच नाही. तर काय अस्थिपरीमध्ये विचारपर ज्ञानच निरूपण केले काय, अथवा अस्थिपरीमध्ये विचारपर ज्ञानच सांगितले काय. ऐशिया परी राहावी म्हणजे आचारपर हे ज्ञान केलेलं आहे. अशा परीनं राहावं लागेल तुम्हाला. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्र निराडंबी देवतास्परी जो जन्मक्षेपी अशा प्रकारे तुम्हाला राहावे लागेल. म्हणून आचारपरी ही ज्ञान निरूपण केलेलं आहे. अस्ति परी ऐसे नाव का. टीकाकार शंका करतात अस्ति पर ऐसे नाव का. अस्ति परीला अस्ति पर असं का म्हणावं, अस्ति परीला अस्ति पर असं का म्हणावं. नावे वांचोनी अर्थ सिद्धी नाही. नावे वांचोन अर्थ सिद्धी नाही. नावे वांचून अर्थ सिद्धी म्हणजे नावाशिवाय अर्थाची सिद्धता होणार नाही. नावाशिवाय अर्थाची सिद्धता होणार नाही. तर कोठे कोठे होणार नाही. दृष्टा दृष्टी. दृष्टा दृष्टी दृष्टपर प्रकरण कोठलं आहे हे समजणार नाही. संसाराला जर संसारण हे नाव दिलं नसतं तर प्रकरणकारामध्ये आपल्याला सापडलं असतं नाही आहे. काय दृष्टपर प्रकरण कोणतंही समजणार नाही. आणि अदृष्टपर त्या प्रकरणाचा गर्भितार्थ जो आहे, गाभा जो त्याच्यामधला आहे, गर्भितार्थ जो आहे तो आपल्याला समजणार नाही, समजणार नाही, कळणार नाही. कशा असतो मनोन नाम ईश्वरे स्वीकरिले. मनोन नाम ईश्वरे स्वीकारले. म्हणून म्हणजे या कारणास्तव नावे वाचून अर्थ सिद्धी नाही म्हटले. म्हणून नाम ईश्वरे स्वीकारले म्हणजे अनामया परमेश्वर नामाते स्वीकार करता झाला. अनामया परमेश्वर अजन्म आहे, अनामया परमेश्वर, अनामया परमेश्वर नामाते स्वीकार करता झाला असा एक अर्थ आहे. माणिक अस्ति परीला अस्ति पर असे का म्हणावायचे नाव का. नावे वांचोन अर्थ सिद्धी नाही.
नावाचे नावाशिवाय अर्थाची सिद्धता होत नाही. कोठे कोठे दृष्टा दृष्टी दृष्टा दृष्टी. दृष्टपर एखाद्याला नाव असल्याशिवाय हाक मारता येत नाही. अहो अमके तमके म्हणत कोणी ओ देईल का? देणार नाही. काय कुणी जर म्हटलं तर ओ देईल का? कुणी देणार नाही. हे दृष्ट आणि अदृष्टपर. अदृष्टपर जे आहे की जशी ज्ञान शक्ती आहे किंवा प्रेम शक्ती आहे. जीव होता प्रपंच परमेश्वरत्वा ज्ञान शक्ती होता प्रेम शक्ती आहे. त्यांना नाव असल्याशिवाय त्यांची ओळखी होणार नाही किंवा त्याचा अर्थ करता येणार नाही. त्याचा अर्थ करता येणार नाही. कशास्तव म्हणून नाम ईश्वरे स्वीकारले. म्हणून या कारणास्तव नाम ईश्वरे स्वीकारले म्हणजे श्री चांगदेव राऊळ गोसावी या नावाचा स्वीकार केला. श्री चांगदेव राऊळ गोसावी या नावाचा स्वीकार केला असा दुसरा अर्थ झाला. मग तिसरा अर्थ अस्ति परायसे नाव का. अस्ति परायसे नाव म्हणजे अस्ति परीमध्ये नामाचे स्मरण वेले. ते का म्हणून नामाचं स्मरण वेलं? कशा करता वेलं? देवता स्मरणे असं नामाचं स्मरण वेलेलं आहे. कारण नामाचं स्मरण श्रेष्ठ विधी आहे. श्रेष्ठ विधी आहे. अस्ति परीमध्ये नामाचे स्मरण का वेले? नावे वाचून अर्थ सिद्धी नाही. परमेश्वराच्या नामाचं स्मरण केल्याशिवाय अर्थाची सिद्धता होतच नाही. कोठे कोठे नाही. दृष्टा दृष्टी दृष्टा दृष्टी दृष्टपर. आचरण क्रियेवरती सहाय्य होणार नाही. घातपात चुकणार नाही. दृष्टपर आचरण क्रियेअर्थी सहाय्य होणार नाही किंवा घातपात होणार असेल चुकणार नाही. आणि अदृष्टपर आहे ते कर्मनाश योग्यता साध्याधिकार होणार नाही. अदृष्टपर कर्मनाश योग्यता होणार नाही आणि साध्याधिकार होणार नाही. कशास्तव मनोन नाम ईश्वरे स्वीकरिले. मनोन नाम ईश्वरे स्वीकारले. म्हणून या कारणास्तव अनामया परमेश्वर नामाते स्वीकार करतात. अरूपा अरूप सुंदर अमूर्ता मूर्ती मनोहर. अद्वैता अनंत अवतार हे नवल देखा. अद्वैत अनंत अवतार हे नवल देखा. अरूपा अरूप म्हणून परमेश्वर श्री चांगदेव राऊळ गोसावी या नावाचा स्वीकार केले. नियत स्वीकाराचं जे नाव आहे काय नियत स्वीकाराचं नाव जे आहे बाकीचे अनेक स्वीकाराचे नाव आहे जे आहे ते नाम गोसाव्यांनी विहिलेलं आहे. इथपर्यंत मूळ पिटिका संपलेली आहे. इथपर्यंत इथून पुढं समहारी लक्षण टीका सुरू होईल. इथून पुढं समहारी लक्षण टीका सुरू होईल. अस्ति परिचेनी पहिलेनी वचने इंद्रिय धर्म नियमी विले. अस्ति परिचया कोणत्या वचनाने कोणता विधी विधाने कोणत्या वचनाने कोणता निषेध त्यजविला. अस्ति परिचयेन पहिलेन वचनेंद्रिय धर्म नियमी विले. अस्ति परिचया पहिल्या वचन इंद्रियाचा धर्म जो विकार त्याचं नियामकत्व केलं. म्हणजे ज्ञानाने विकार दळवटला. काय ज्ञाना जो विकार आहे तो ज्ञानाने विकार दळवटला. इंद्रिय धर्माचा विकार जो आहे त्याचं नियामकत्व केलं. दुसरेनी मनोधर्म सांडविला. दुसरे म्हणजे विकल्प शून्य या वचनाने मनाचा धर्म जो विकल्प आहे अनाते आन म्हणे अनिश्वरी ईश्वर बुद्धी नवता दयास्थायी विषय तयास्थायी विशेषत्व कल्पी. हे जे आहे काही मनाचा धर्म जो विकल्प आहे त्याचा तो तिजविला वरती नियामकत्व केलेला आहे. इथे त्याचा त्याग करायला सांगितलेला आहे. हे त्याचा त्याग केला. जीव धर्म नियमी विले. जीव धर्म नियमिले. जीव धर्म म्हणजे टोकणे विरोखणे रागादी षटक.
हे जीवाचे धर्म आहे. रोखणे विरोखणे रागादी षटक आहे, हे आहे त्याचं नियामकत्व केलेलं आहे. तिसरेनी देह धर्म नियमिविले. तिसरे म्हणजे स्वभाव मात्रे या वचनाने. ध्येय म्हणजे देहाचे असते स्वभाव. क्षुधा पिपासा मलमूत्र शीत उष्ण भय निद्रा, काय त्याची दोन 8 स्वभावाची 2 द्वंद्व आहेत, म्हणजे त्याची 4 द्वंद्व आहेत. काही द्वंद्व म्हणजे जोडगे, एखादा एक जोडू नये. काही जेवण केलं तर पाणी प्यायला नाही तर मरून जाईल ना. काय पाणी प्यायला तर मरून, नाही प्यायला तर मरून जाईल ना. म्हणजे जो देहाचे धर्म, जे देहाचे जे 8 स्वभाव आहेत त्याचे नियामकत्व केलं. कसं आहे, आपल्या अधिकाराची मात्रा घ्या. काय आपल्या अधिकाराची मात्रा आपण घ्यावी. मुख्यद्वार धरले अवघी द्वारे धरिली होती, तसं जीवांद्रिया धरल्या अवघी इंद्रिये धरिली होती. आपोआप नियामकत्व होईल. चौथेनी अंतर्बाह्य निरर्थक धर्म, याती वेगळा उपदेतो त्याजविला. चौथ्याने म्हणजे निरालंबी या वचनाने. अंतर्बाह्य निरर्थक म्हणजे अर्थ नाही धर्म, या ती वेगळा म्हणजे विकार विकल्प स्वभाव या तिन्हीच्या वेगळा जो धर्म म्हणजे आलिंबन आहे, त्या आलिंबनाचा त्याग केला. त्या आलिंबनाचा त्याग केला. पाचवेनी या अवघ्या धर्मापासोनी काढोनी ईश्वराचा गुणधर्मी लावावा. पाचवे म्हणजे देवता स्मरणे या वचनाने. या अवघ्या धर्मापासून काढून, या अवघ्या धर्मापासून काढून म्हणजे रजतम या धर्मापासून काढून त्याचे वेगळा करून. रजतम जो धर्म आहे या धर्माचा वेगळा करून, जे तर रजसमाचा होत शे वळसा, ते तर तू प्रवेशाशी कैसा, हा काळ लेखी लागेल ऐसा भरवसाच नाही. काय प्रमाण शून्यते गोसाव्यांच्या लेखी न लगे. तो आहे तो धर्म जो आहे, अवघ्या धर्मापासून ईश्वरीचा गुणधर्मी लावावा. 8 गुण सांगून अनंत गुण आहे. दयामया कृपा करुणा सौंदर्य अवजारे सौभाग्य, सौंदर्य अवजारे लावण्य सौभाग्य, हे अनंत गुण आहे. धर्म म्हणजे नित्यत्व व्यापकत्व सर्वात्मत्व सर्वकर्तृत्व सर्वाचितत्व सर्वसाक्षित्व सर्वकर्तृत्व. 8 धर्म सांगून अनंत धर्म आहे. ईश्वराच्या गुणधर्मी लावणे अंतकरण त्याला प्रवृत्त करावं, काही मन स्थिर करावं, त्याला अंतकरण जे आहे त्याला प्रवृत्त करावं, हा वचनी विधी लिहिला. 6वेनी वचने त्याची आठवण दुःखपूर्वक करावी. जो जन्मक्षेपी 6वं जे वचन आहे, जो जन्मक्षेपी त्याची आठवण, जे परमेश्वराची आठवण. परमेश्वराने आपल्याला संविधान दिलं नाही, संविधान मिळालं परमेश्वर. कधी आपण आपल्या मनाला प्रश्न विचारावा कधीतरी, का मी भट्टोबा झालो नाही, का माहीमपट झालो नाही, का महादायसा झालो नाही, का उसा झालो नाही. आम्ही काय सृष्टीमध्ये नव्हतो, आम्ही होतो की इथंच, त्याच्या बाहेर कुठं आहे, काय इथंच आम्ही होतो ना. त्याची आठवण जे परमेश्वराने आपल्याला वियोग दिला. परमेश्वर आमचा देव उत्तरापंथी निघून गेला. काळ मोठा आहे, काळ तोंड आहे, माझं मुख न पाहत परमेश्वर, इतका मी अभागी अशा प्रकारचा आहे. त्याची आठवण परमेश्वराने वियोग दिला काही, त्याची म्हणजे परमेश्वराची आठवण दुःखपूर्वक आठवण, काही त्याची आठवण दुःखपूर्वक करावी, अत्यंत दुःखपूर्वक करावी. तन्मनधनाला विसरून जावं, आपण स्वतःला विसरावं. जगामध्ये स्मरण करते स्वतःला आपण विसरावं. काय परमेश्वराच्या सगळी मनेंद्रिय परमेश्वराच्या स्वाधीन करावी. ती आठवण दुःखपूर्वक करावी, अत्यंत दुःखपूर्वक आठवण करावी. हे देह पर्यंत जो अनुष्ठी तयासी पुनरपी संबंध देती. हे कोण्या अर्थी सांगितले, हे देह पर्यंत जो अनिष्ठी तयाशी परमेश्वर पुनरुप्या पुला संबंध देती, हे जे सांगितलेलं आहे. विकार विकल शून्य स्वभाव मात्र निरालंबी देवतास्मी जो जन्म घेते, हे जे काय सांगितले, देहपर्यंत म्हणजे देह पडेपर्यंत, जीवा प्रपंचाचा विभाग होईपर्यंत,
हे जो अनुष्ठी म्हणजे जो पुरुष अनुसरला स्त्री भावे पुरुष, अनुष्ठी म्हणजे जो आचरण करील, त्याचं साध्य काय आहे? तयाशी परमेश्वर पुनर्पी आपुला संबंध देती, त्याला परमेश्वर पुनरपी म्हणजे पुनरपी निश्चयसी, त्याच्यामध्ये काही बाधा नाही आहे. आपला म्हणजे श्रीमूर्तीचा संबंध म्हणजे योग देती म्हणजे नित्यत्व. अशाला असं जर केलं तर परमेश्वराचा पूर्ण संबंध होईल आणि घरी बसून राहिलो काळाच्या बक्षिसाने पडेल, परमेश्वरही भेटणार नाही, परमेश्वर सुद्धा मिळणार नाही आपल्याला. हे देह ईश्वरा अर्पिले आणि अहंता तरी सांडिली नाही, तरी कैसे अनुसरण. विकार विकल्पाची शून्यता केली, स्वभावाला मात्रा दिली, आलिंबनाचा त्याग केला, देवते स्मरणेशी दुःखेशी जन्म क्षेपला, मग तर काय दोष नाही त्याच्यामध्ये. हे देह ईश्वरार्पिले अनहंता तर सांडिली नाही, तर ते कैसे अनुसरण. हे देह म्हणजे स्थूल देह ईश्वरार्पिले म्हणजे चित्तवित्त काया परमेश्वराला समर्पित केली. मा हे एक जन्म येथे देजीव काया परमेश्वराच्या उक्तीप्रमाणे, वचनाप्रमाणे, श्रुतीप्रमाणे ध्येय दिलं परमेश्वराला. अनहंता तर साधलेलं म्हणजे मी पणाची बुद्धी, मी अमक्याचा, देशमुखाचा, पाटलाचा, गुरु करण्याचा म्हणतो, मी अमक्या महानुभावांचा, अमनायाचा म्हणतो त्याचा मी शिष्य आहे. आपल्यात बी तेच आहे. अहंता म्हणजे मी पणाची बुद्धी, अथवा अहंता म्हणजे देहाविषयी आत्मतत्व, देहाचं आत्मत्व. आणि जे दुसऱ्याला ज्या दिवशी दान दिलं ते आपलं आहे का? जे दान ज्या दिवशी देवाला दिलं, त्याग जो केला, दान जे दिलेलं आहे देवाला, ते आपलं आहे का? अधिकार आपल्याला त्याच्यावरती आहे का? परंतु देहाचे आत्मत्व अहंता तर सांडिले नाही, तर ते कैसे अनुसरण, त्याला अनुसरण म्हणू नये. काय? त्याला अनुसरण किंवा अनुसरला त्याला म्हणू नये. जरा शहानतेनं वागला, नम्रतेनं राहू. आपली महात्मा भाषा आहे. आमचे देव सुद्धा फुलेला गौरवावरून बोलवतात. काय? आपण दोन्हीचे चरित्र जर पाहिलं तर भट्टोबा सांगितलं त्याला थांबाय सांगा. भट्टोबास म्हणतात अगा गरवा उगार आहे. देव म्हणतात तू काही महात्मा नव्हशी. अरे आपली भाषा अशी आहे काय? आपली महात्मा भाषा आहे. देव म्हणतात याहो राणेहो तुमचे पुत्र कुटुंब निकेनस. याचा संसार चर्चेत आपल्या भेटीला येतो. आपण त्यांचं सांत्वन करावं. कठोर शब्दाने आपण बोलू नये. आपण त्यांचं सांत्वन करावं. आणि म्हणून ही जी महात्मा भाषा आपली आहे, ही जी महात्मा भाषा आपण वापरावी. अहंता बाळगू नये कधी. अनंत सुटी त्याच्यामध्येच गेलेले आहे. अहंता आहे कौनन्य आहे. यथा एके हाती वस्त्र धरिले. न्याय फार सुंदर दिलेला आहे. अहंता धरून ठेवले, सर्व सोडलं. काय? अहंता धरून ठेवलेले. यथा एके हाती वस्त्रले. आपण जर कापड दुकानामध्ये कापड घेण्यासाठी जर गेलो, जो चाटा म्हणजे कापड विक्रेता असतो ना, तो संपूर्ण वस्त्राची दिंडी आपल्या अंगावर असे टाकून देतो, मात्र एक टोक हातामध्ये धरून ठेवतो. काय करतो? त्या वस्त्राचं एक टोक असं ते आपल्या हातामध्ये धरून ठेवतो. अरे आपल्याला जर वस्त्र जर पसंत पडलं नाही, ते वस्त्र खसकर मागं ओढून घेतो. काय? तशी यानं अनुसरला चित्तवित्त काया परमेश्वराला समर्पित केली, परंतु अहंता धरून ठेवली. जसं त्याने ते वस्त्राचं टोक धरून ठेवलेलं होतं. काय? अहंता धरून ठेवली त्याने. आणि त्याला अनुसरण म्हणता येत नाही तुम्हाला. काय? रजतमाच्या विरहित अनुसरला पुरुष झाला पाहिजे. जीवन त्याचं अशा प्रकारचं पाहिजे. म्हणून येता एके हाते वस्त्र धरिले. अस्ति परी मध्ये महावाक्य मुख्य अवघेची असे, परी ते तेत नाही. अस्ति परीमध्ये काही अस्ति परीचेच ज्ञान आहे काय? कारण अस्ति पर महावाक्य प्रकरण आहे. पूर्वी ही पेंडी आहे. अस्ति परी महावाक्य प्रकरण आहे.
काय साता पाचाचा मेळा होते प्रकरण मिळेल साता पाचा प्रकरण मेळा होते पेंडी बुडीची तू अर्थ पुढे अस्सी परीमध्ये काय अस्सी परीचेच ज्ञान आहे काय अस्सी परीमध्ये महावाक्य मुख्य अवघेची असे अस्सी परीमध्ये महावाक्य मुख्य अवघे महावाक्य मुख्य करून 12 ही प्रकरण अस्सी परीमध्ये आहे काय 12 ही प्रकरण अस्सी परीमध्ये आहे जे 12 ही प्रकरणाचं ज्ञान अस्सी परीमध्ये आहे पुन्हा एकदा सांगतो विकारे संसरण विकरून मला रचना केली माया आपण विकले जीवा ते विकरव विकल्प आहे देवता म्हणजे अन्यव्यावृत्ती धर्म विद्यामार्ग हे 3 प्रकरण आहे विकार स्वभाव मात्रे इथं मला वाटते उद्धरण प्रकरण आहे काय नाही देवता स्मरित महावाक्य निर्वचन जो जन्मक्षेपी इथं उद्धरण आणि अस्तिपर जो जन्मक्षेपी इथं उद्धरण आणखी अस्तिपर आहे आणि तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला समन्वय देती तर साध्य साहित्य जरा मागं पुढे झाला असेल महावाक्य मुख्य करून अवघीच 12 ही प्रकरण आहेत मग हे प्रकरणामध्ये अस्सी परिसर ज्ञान असेल पर तीर्थ नाही पर म्हणजे परंतु ते म्हणजे अस्सी परिसर ज्ञान तेच म्हणजे 12 प्रकरणामध्ये अस्सी परिसर ज्ञान नाही आहे मग एका प्रकरणामध्ये नाही पण सर्व प्रकरण मिळून तर ज्ञान असेल पर ते तीर्थ नाही 12 प्रकरण मिळूनही अस्सी परिसर ज्ञान त्या प्रकरणामध्ये नाही कशास्तव म्हणून अवघे तेची होय म्हणून अवघे तेची होय म्हणून अवघे तेची होय म्हणजे म्हणून जे कर्मनाश योग्यता होती म्हणितले म्हणून मानवांचं शास्त्र आहे प्रत्येक शब्दाला या ठिकाणी अर्थ आहे इतके ते पूर्वज बुद्धिमान आणि विद्वान एवढे होते म्हणून जे कर्मनाश योग्यता होते म्हणून अस्सी पर्याचरित होय कर्मनाश योग्यता होती म्हणितले म्हणून काही जसं तसं अस्तिपरी प्रकरणालाच अस्तिपर प्रकरण असं म्हणावं असाही एक अर्थ सांगा मग दुसरा अर्थ आहे अस्तिपरीचा जर आचार केला तर एर प्रकरणाचा आचार ठाकला अस्तिपरीचा जर आचार जर केला तर एर प्रकरणाचा आचार ठाकला की अस्तिपरीमध्ये महावाक्य मुख्य अवघेची असे अस्तिपरीमध्ये महावाक्य मुख्य अवघेची असे म्हणजे अस्तिपरीच्या आचाराच्या अंतर्भूत एर सर्व प्रकरणाचा आचार येतो काय होतो एर सर्व प्रकरणाचा आचार येतो कसा आचार येतो तर स्मरण करताना जर चेतना शक्ती आठवल्या त्यामध्ये अन्यव्यावृत्ती येते चेतना शक्तीचं जर कार्य जर आठवलं त्रिविधर्म विद्यामार्ग संवार आणि संसरण प्रकरण येतं जरा शक्तीची जर आठवण केली तर त्यामध्ये महावाक्य येतं परमेश्वर स्वरूपाची जर आठवण केली त्याच्यामध्ये निर्वचन येतं आणि जराशक्तीचं कार्य जर आठवलं तर त्यामध्ये उद्धरण अस्तिपरी येऊन जाते जराशक्तीचं कार्य जर आठवलं तर त्यामध्ये उद्धरण आणखी अस्तिपरी येऊन जाते अस्तिपरीच्या आचाराच्या अंतर्भूत हे येऊन जाते तर मग एर प्रकरणाचा आचार अस्तिपरीमध्ये येईल पर ते तेथ नाही पर ते एर प्रकरणाचा जो आचार आहे तो आचार अस्तिपरीमध्ये येत नाही किंवा मग आचार येत नाही कर्मनाश योग्यता तर येत असेल प्रकरणामध्ये पर ते तेथ नाही एर प्रकरणामध्ये कर्मनाश येत नाही आचार्य कर्म योग्यता सुद्धा होत नाही साध्याधिकार सुद्धा होत नाही कशास्तव म्हणून अवघे तेची होय म्हणून अवघे तेची होय जसं तसं अस्तिपरी प्रकरणालाच प्रकरण असं म्हणावं
इथपर्यंत समहारी लक्षण टीका पूर्ण झालेली. आता इथून पुढं पदानुक्रमे टीका, इथून पुढं पदानुक्रमे टीका घ्या. विकार म्हणजे इंद्रियार्थ संबंधे अन्यथा होणे याते विकार बोलीजे. विकार म्हणजे पदार्थ संबंधी इंद्रियार्थ संबंधी अन्यथा होणे याते विकार बोलीजे. विकाराचं लक्षण काय? विकारे म्हणावं. विकार म्हणावे कशाला? विकार म्हणजे संबंध म्हणजे जड चेतन पदार्थाच्या संयोगाने. अनारेषे म्हणजे अनादृश्य, आनसारखं होत. एखादा जड पदार्थ जर पाहिला आपली बुद्धी विचलित होते, मनासारखं होते, पदार्थ घ्यावा असं वाटतं. चेतनाची तर गोष्ट सोडून या चेतन पदार्थ जर पाहिला, काय दुरून जरी पाहिला जवळून जरी पाहिला तर याचं मनासारखं होतच शेवटी. काय संबंध जे जड चेतन पदार्थाचे संबंध आहे. पुढं काय? अन्यथा होणे. अन्यथा होणे म्हणजे अनादृश्य होणे, म्हणजे मनाची आनसारखी स्थिती होती. काय मनाची आनसारखी स्थिती होती. मी काल सांगितलं, दावी तारुण्याचा उमाळा घाली रूपाचा उधाळा, मनी रिगुण जीवन कळा घेऊन जाय. काय मनी रिगुण जीवन कळा घेऊन जाय सांगितलं. याते विकार बोलीजे. याला विकार असं म्हणावं, त्याला विकार असं म्हणावं, असा एक अर्थ झाला. मग प्रथम उल्लेख आहे त्यालाच विकार म्हणावे काय? याते विकार बोलीजे. रसरूप उल्लेख आहे, अभिमुख उल्लेख आहे, त्यालाही विकार असं म्हणावं, त्यालाही विकार असं म्हणावं. मग तमगुणालाच विकार म्हणावे काय? याते विकार बोलीजे. रजगुण जो आहे त्यालाही विकार असं म्हणावं. मग चौथा अर्थ अधचारीचा जो विकार आहे त्यालाच विकार म्हणावे काय? याते विकार बोलीजे. ऊर्ध्वचालीचा जो विकार आहे, अधचालीचा विकार नित्य नरकाकडे घेऊन जाणार आहे, आणि ऊर्ध्वचालीचा जो विकार आहे तो परमेश्वराकडे घेऊन जाणार आहे. जे ऊर्ध्वचालीचा जो विकार आहे त्याला सुद्धा विकार असं म्हणावं. ऊर्ध्वचालीचा जो विकार आला, विकार कुठं म्हटलेला आहे? धर्मकृष्ण कथास्माकम, अर्थकृष्ण गुणग्रहम, कामकृष्ण रती मोक्षम, कृष्ण सन्निध मोक्षयम. भट्टराजस, भाई भट्टराजस, रजाचा अधिकार तोही राजस. हा विकार ऊर्ध्वचालीचा आहे. काय आन भक्ता परता कवन राजस असे निमिषही जावो नेदी. हा जो ऊर्ध्वचालीचा विकार आहे, हा ऊर्जा विकार परमेश्वर प्राप्तीकडे घेणार आहे, त्याला सुद्धा विकार असं म्हणावे. याचं पुढे कबास करायचं. दमू लागतो बोलून जास्त. पुढे काय पक्ष? एक पक्ष घे बाबा. विकार अधिका. टीकाकार शंका करतात, विकल्प दोष श्रेष्ठ असताना अगोदर विकार आधी का सांगितलं? जे अनुभव म्हणून. जे अनुभव म्हणून, जे म्हणजे पर्यायवाचक. काही सर्वांना विकाराचा अनुभव आहे, अथवा जे अनुभव म्हणजे विकार हा गोडी रूप आहे, विकल्प हा नावडी रूप आहे. विकल्प हा गोडी रूप आहे, म्हणून विकार अगोदर सांगितला. अनेक विकार अगोदर का सांगितला? जे अनुभव म्हणून. जे अनुभव, अनेक विकार आधी का सांगितला? तो तेनेच लोटे. तो म्हणजे पुरुष. तेनेच लोटे म्हणजे विकाराहून विकल्पावरती वर पडावं. विकाराच्या अंतर्भूत विकल्पाचं मूळ आहे. काय? विकार शेवणीच्या भितरांत विकल्पाचं मूळ आहे. म्हणून तो म्हणजे पुरुष. तेनेच लोटे म्हणजे विकारे करूनच
विकल्पावर लोटे. किंवा अनेकानी विकार का सांगितला तो तेनेच लोटे. सर्व पुरुषाला विकाराचा अनुभव किंवा भवसार पुरुष आहे ते विकार दोषे करूनच धर्मापासून जातात. विकार दोषे करूनच धर्मापासून जातात. आणि म्हणून विकार अगोदर सांगितला. किंवा आणि विकार आधी का सांगितला तो तेने चुक्या दोन्हीची गाठ का घातली. विकाराने विकल्प दोन्हीची गाठ का घातली. तिचा अर्थ वेगळा आहे. तो तेने चिरतो म्हणजे विकार, तेने लोटे म्हणजे पुरुष प्रयत्न लोटे. काय पुरुष प्रमाद चुकवी तर चुकी. पुरुष प्रमाद चुकवी पुरुषाचा कर आहे. पुरुष प्रमाद चुकवी तर चुके. ब्रह्मध्या माऊली त्या ठिकाणी उभी राहते. काय ब्रह्मध्या माऊली त्या ठिकाणी पुरुष प्रमाद चुकवी तर चुके. बस बस. दंड